नमस्कार. आपण रोज झाडांना पाणी घालतो. खरं तर हे एक साधं रोजचं काम आहे, बरोबर ना? पण जरा विचार करा. याच साध्या कामाला आपण एका खूप पॉवरफुल म्हणजे एका आध्यात्मिक साधनेत बदलू शकलो तर? आता हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटेल, पण याचं उत्तर आहे ना, ते आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळाच खूप खोल अर्थ देऊ शकतं. चला तर मग बघूया ही साधी क्रिया एका पवित्र विधीमध्ये कशी काय बदलू शकते. तर या पहिल्या भागात आपण बघणार आहोत की पाण्याच्या भांड्यातून सुरू होणारा हा विधी आपल्या बागेला आणि आपल्या आयुष्याला कसा बदलू शकतो. चला तर आता आपण असे 5 पॉवरफुल मंत्र जाणून घेऊया, जे झाडांना पाणी घालण्याच्या या साध्या कामाला एका खूप सुंदर आणि अर्थपूर्ण विधीमध्ये बदलून टाकतील. चला, मग आता थेट त्या मंत्रांकडेच वळूया, जे खास आपल्या या हिरव्यागार जगासाठी आहेत, म्हणजे आपल्या झाडांसाठी आणि वनस्पतींसाठी. आपला जो पहिला मंत्र आहे ना, तो एक युनिव्हर्सल मंत्र आहे, म्हणजे तो सगळ्यांसाठी आहे. इतका सोपा आणि तितकाच पॉवरफुल की तो निसर्गातल्या प्रत्येक जीवाला आपण समर्पित करू शकतो. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या मंत्राचा अर्थ खूप सुंदर आहे. म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक जीवामध्ये जो परमात्मा आहे त्याला आपण नमन करतो. जेव्हा आपण झाडांना पाणी देताना हा मंत्र म्हणतो, तेव्हा आपण खरं तर त्या झाडातल्या चैतन्याचा आदर करत असतो. बरं, हा झाला एक युनिव्हर्सल मंत्र. आता आपण एका अशा वनस्पतीसाठी असलेला खास मंत्र बघूया, जिला आपण खूप पवित्र मानतो. हो, बरोबर, आपण तुळशीबद्दलच बोलतोय. तुळशीला पाणी घालताना तुलस्यै नमः तुलस्यै नमः असं सोप्पा मंत्र म्हणता येतो, किंवा जर कोणाला मोठा मंत्र म्हणायचा असेल तर तोही आहे. ओम तुलस्यै विद्महे विष्णुप्रियायै धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. चला, आता एक असा बेसिक मंत्र बघूया जो तुम्ही कोणत्याही झाडाला किंवा वनस्पतीला पाणी देताना म्हणू शकता. आणि तो मंत्र आहे ओम वृक्षाय नमः. बघा, किती सोपा आहे पण तितकाच प्रभावी. याचा सरळ अर्थ आहे मी वृक्षाला नमन करतो. या मंत्रामागची जी भावना आहे ना, ती खूप महत्वाची आहे. इथे आपण फक्त शब्द नाही उच्चारत, तर प्रत्येक झाडामध्ये एक दैवी ऊर्जा आहे, तिचा सन्मान करतोय आणि तिच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतोय. बरं, आत्तापर्यंत आपण झाडांबद्दल बोललो, पण ज्या नैसर्गिक शक्तींमुळे त्यांना जीवन मिळतं त्यांचं काय? चला आता थोडं त्याबद्दल बोलूया. सूर्य सूर्य तर ऊर्जेचा आणि चैतन्याचा सगळ्यात मोठा सोर्स आहे, नाही का? असं म्हणतात की झाडांना पाणी देताना सूर्याशी संबंधित मंत्र म्हटला तर त्याचे विशेष फायदे मिळतात. आणि तो मंत्र आहे ओम सूर्याय नमः. जरा कल्पना करा, आपण झाडांना पाणी घालतोय आणि त्याच वेळी सूर्याच्या ऊर्जेला आवाहन करतोय. असं मानलं जातं की यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा कैक पटींनी वाढते. आणि याचा फायदा फक्त झाडांना नाही होत, तर आपल्यालाही होतो. असं म्हणतात की हा मंत्र म्हटल्याने आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह, ऊर्जा आणि एक फ्रेशनेस येतो. आणि आता आपण शेवटचा मंत्र बघूया. हा मंत्र आपल्याला या ग्रहाबद्दल म्हणजे आपल्या पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतो, जिच्यावर आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. तो मंत्र आहे ओम पृथ्वी मात्राय नमः. किती सुंदर आहे नाही? हा मंत्र म्हणजे पृथ्वी मातेचे आभार मानण्याचा एक थेट आणि खूप सोपा मार्ग आहे. हा मंत्र आपल्याला निसर्गाचं संरक्षण करण्याची आणि त्याचा आदर करण्याची प्रेरणा देतो. ओके, तर आता आपल्याला मंत्र तर कळाले, पण ते म्हणायचे कसे? म्हणजे फक्त शब्द उच्चारले की झालं, की त्यामागे अजून काहीतरी आहे? चला बघूया. याची प्रोसेस खूपच सोपी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मन शांत ठेवा. मग कोणताही मंत्र अगदी हळू आवाजात 1 ते 3 वेळा म्हणा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी, तुमच्या भावना आणि आदरावर फोकस करा. पण थांबा, या 3 पायऱ्यांपेक्षाही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे. खरं तर तीच या पूर्ण विधीचा आत्मा आहे. आणि ती गोष्ट म्हणजे तुमची भावना आणि तुमचा आदर. तुम्ही किती मोठ्या आवाजात मंत्र म्हणताय हे अजिबात महत्वाचं नाहीये. तुमचा हेतू काय आहे, तुमची भावना काय आहे, हीच गोष्ट सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. चला तर मग, आता या सगळ्या माहितीचं सार काय आहे ते बघूया. ही एक छोटीशी सवय आपल्या आयुष्यात नक्की काय बदल घडवू शकते? थोडक्यात सांगायचं झालं तर ही सवय एका साध्या कामाला एका विधीमध्ये बदलते. आपल्या मनात निसर्गाबद्दल कृतज्ञता वाढवते, पर्यावरणाशी आपलं नातं अजून घट्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला हे लक्षात येतं की आपण काय करतोय यापेक्षा ते कोणत्या भावनेने करतोय
हे जास्त महत्वाचं आहे. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. जसं आपण झाडांना पाणी देण्याच्या कामाला एक विधी बनवू शकलो, तसाच आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी अजून कोणती कामं आहेत ज्यांना आपण अशाच एका सुंदर आणि अर्थपूर्ण विधीमध्ये बदलू शकतो? जरा विचार करून बघा.